आणि हे मंदिर आहे. आतमध्ये शूट नसेल तर आपण करत नाही, आपण बाहेरचं म्हणजे पॅसेजेस बघतो मग आपण. पण असे कंटांच आहेत, बॅग्स आहेत, इथे पण चादरी आहेत, ह्या गालीच्या पण आहेत. भजनाला कतरंजी वापरतो आपण ते. ठीक आहे तिथे हां हे बघा ह्याच्यामध्ये तुझ्या ती बघ पाहिजे तर ती ती साईडला काढ, ती पण चालेल. ती पण चालेल. पुण्याला गेला तिकडे आणि आता आपण इथून राईट मारणार खालून वरचा ब्रिज. लेफ्टने गेलो तर पुण्याला जातो आपण. आता या चौकाचं नाव काय येतं? मोहोळ. मोहोळ चौकात आपण आता आहोत. हा पुणा ना इकडे, हा पुणा. सो हा मोहोळ चौक आहे. आता आपण जातो सोलापूर साईडला. रोड आहे, चांगला रोड आहे. आम्ही आलो इकडनं येता. रोड चांगला आहे आणि एकदम म्हणजे खाली रोड आहे एकदम. चला हॅलो, आज जाईल गाडी जाऊन सोडून नाही बंद केलं ना आता. आपण आलो आहे सिद्धेश्वर मंदिरला आलो आहे. ओके हे बघ चप्पल इथे काढायची, मग आपण वरती काढली असते ना, मी बोललो ना. ओके हां तर आपण इथे नेहमीच असं असतं सगळं. ते बोलले देवस्थान आहे मस्त आहे आणि चप्पल स्टँड इथे आहे बघा. इथे लेक आहे. इथे बोटिंग आहे की नाही माहीत नाही पण नाही आहे बोटिंग. तुला कोण सांगितलं बोटिंग आहे? दिसलं मगाशी मग असतील. मग इथे चप्पल बाहेर काढायची ना आतमध्ये जायचं. तलावामध्ये मंदिर आहे, तिन्ही बाजूने तलाव आहे. ऑलमोस्ट बघायला गेलं चारी बाजूने तलाव आहे. हा मध्ये ब्रिज बांधला आहे हो ना, चारी बाजूने तलाव आहे, मध्ये ब्रिज बांधला ना. बघा भारी परिसर आहे, मस्तच परिसर आहे. आणि हा पूर्ण असा तिन्ही बाजूंनी पाण्याने असा कवर. तिन्ही काय चारही बाजू आहेत मला तर वाटतं. हा ही पण जागा मला वाटतं ब्रिजवरती म्हणजे ब्रिजच केला त्यांनी ही जागा पण. श्री शिवयोगी सिद्धेश्वर, श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर. तिथे बोटिंग पण आहे, कोणाला बोटिंग करायचं तर बोटिंग पण करू शकतात. हां ते काय तिकडे बरं. आता मी व्हिडिओ काढतोय, मी ब्लॉग बनवतोय. सो आता इथे फोटोशूट चालू आहे. तर तुझ्या करते फोटोशूट. बरोबर हां हां काका बाबा कसे उभे आहेत? हात खाली करा. हां तिथे आहे की फोर्ट आहे वाटतं, किल्ला आहे तिकडे ना. तिथे पण आहे, तिथे पण आहे. आणि इकडे कोणाला चालायचा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी मागे ती ई रिक्षा पण येते. आणि इथे क्लिनिंग पण टाईम टू टाईम होते, चांगली क्लिनिंग करतात. इथे पण चप्पल काउंटर, इथे पण आहे चप्पल काउंटर. हे काय आणि कोणाला जास्त गर्दी आली तर. आणि हे इथे ई रिक्षा आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सेवा ही ह्या मंदिरातर्फे ट्रस्टतर्फे आहे. ट्रस्टतर्फे म्हणजे इकडे दिली आहे त्यांनी. हां, देवस्थानातर्फेच आहे ही. देवस्थानातर्फे आहे ना, फ्रीमध्येच आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ह्या आवारातच फिरणार नाही असे. मंदिर ते आपलं मेन चढावर ना. अच्छा, धन्यवाद धन्यवाद. चांगली आपली सेवा आहे, मस्त सेवा आहे ही. कोणाला जर त्रास होत असेल तर हे लोक ह्या ई रिक्षाने जाऊ शकतात. मस्तपैकी आजी चालले आहेत तिकडे, ई रिक्षाचा फायदा घेत आहेत. 1 2 3 4 5 6 जण बसू शकतात त्याच्यामध्ये. मंदिर खूप जुनं वाटतं ना, मस्त आयडिया केली. असं त्यात तलावाचा पाणीचा पाय धुवायची. आणि तिथे बोटिंग पण होते साईडला लेकवरती. सो हे बघा, हे बांधकाम बघ, हे जुनं एकदम ना, एकदम मस्त वाटतं, एकदम जबरदस्त आहे. नाही ते वेगळे पद्धतीचे आठवण म्हणजे हां लिहिलं होतं तिथे. हां हे मंदिर आहे. आतमध्ये शूट नसेल तर आपण करत नाही, आपण बाहेरचं म्हणजे पॅसेजेस बघतो मग आपण. हा परिसर खूप सुंदर आहे, म्हणजे बघाल ना इकडे खूप सुंदर परिसर आहे. सुंदर परिसर आहे. नक्षीकाम तुम्ही बघू शकता की एवढं भारी आणि एकदम रेखीव असतं ना त्यावेळेचं. पण म्हणजे तेव्हाच आपल्याला त्याची कलाकृती आणि इंजिनिअरिंग समजतं आपल्याला की आपल्याला आता किती प्लॅनिंग करावं लागतं इंजिनिअरिंगसाठी. आणि तेव्हाचं इंजिनिअरिंग बघा कसं भारी भारी काम चाललं. अजूनपर्यंत आहे, एवढी वर्ष झाली तरी पण. 900 वर्ष जुनं मंदिर आहे आणि तिथे देवांची जिवंत समाधी आहे. म्हणजे त्या टायमाला हे मंदिर बांधलं गेलं आणि अजून त्यांना काही हे करावं लागलं ना, म्हणजे चेंज करावं लागलं नाही. तसं बांधकाम अजूनपर्यंत आहे, जुनं एकदम भारी आहे. आणि अजून वरती काम चालू आहे तिकडे त्यांचं, भारी केलं आहे हे सगळं. आणि हा तिकडे जे गर्दी असेल तर तिकडे ते लाईन तिकडनं येते आणि जेंट्स आणि लेडीज वेगवेगळी लाईन आहे. आणि हा बाकीचा त्यांचा परिसर आहे सगळा. आतमध्ये अलाउड नाही मंदिरात फोटोशूट करायला, पण आपण काढलं नाही. हा बघा, इथे त्यांची जिवंत समाधी आहे. हे आपण जे मगाशी दाखवलं ना येताना ते आहे इथे.
तो आता आपण देवस्थानाला दर्शन घेऊन आलो आहे. आता आपण चाललो आहे घरी. आता म्हणजे घरी म्हणजे रूमवर जाणार, रूमवर चेंज करणार. म्हणून आपण आता रात्री ट्रेन पकडून घरी जाणार लगेच. तिथे चिवडा भडंग पण मिळतो. आणि इकडनं आपल्याला वरून जायचं मेन रोडने आपल्याला घरी. आणि हे आपलं भक्त निवास. संध्याकाळचा लायटिंगचा व्ह्यू आहे. मस्त जबरदस्त दिसतं मंदिर. एकदम जवळला बघायला ना लायटिंग मस्त दिसते. आणि इथून पण बघायला ना असा भारी दिसतं ना. बघा तुम्हाला इथून कॉरिडॉर आहे पुढे, म्हणजे बाहेरून तिथून जायचं आहे. ट्रेन आता 10:30ची. आणि आता आम्ही निघालो आहे सोलापूरच्या कल्ल्यातून. आम्ही जातो आहे आता एक मार्केट बघतो आहे शॉपिंग करायला. काय मार्केट मिळतं काय चांगलं. ते सोलापुरी चादर फेमस आहेत माहिती आहे का, माहिती आहे ना. तर ती चादरचं मार्केट इकडे शॉप म्हणजे मोठं शोरूम आहे ते म्हणाले. ते बघतो आहे. आता वाजले आहेत 8:30. मग ते घेऊन पटापट मग आपण जेवण तरी आपण जेवण आपलं 9:30पर्यंत 9:45मध्ये झालं पाहिजे. त्या हिशोबाने बघतो आपण. बघूया आता. चला लेट्स सी. सो आता आपण इकडे आलो आहे SN चिल्का. ओके. सो तिथे आपल्याला साड्या पण मिळतील बघायला. आणि इकडे चादरी पण मिळतील. तिथे चादरी दिसत आहेत त्याने लावले सोलापूरच्या चादरीचं ते पॅटर्न. तो बघा तिथे. आणि त्यांचा इकडचा ॲक्च्युअलचा आहे भद्रावती पेठ ह्या रोडचं नाव आहे. तिथे आहे टॉवेल नॅपकिन सगळं मिळतं. त्यांच्याकडे बेडशीट पण मिळते. बऱ्याच गोष्टी आहेत. बघा इकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे सगळं. सो आता हा एंट्री पॉईंट आहे इकडचा त्यांचा. आणि यांचं बरंच मार्केट. हां यांचं बरंच मोठं मार्केट शोरूम आहे. तर इकडे तिकडे साडी पण आहे. आणि यांच्याकडे चादरी पण आहेत. ते फेमस आहेत. बघा ह्या सोलापूरच्या चादरी असतात नाही असे. हे असे बरेच फेमस आहेत. हां तिथे काढले तिथे. अच्छा. हे इथे तुम्हाला म्हणजे हँडमेड सगळ्या गोष्टी सगळ्या मिळतील तुम्हाला. तिथे बघा मोठी आहे. हे बघा इथे बघा हे पण आहे तसेच. ह्या पण चादरी आहेत तशा बेडशीट्स आहेत. खूप फेमस आहेत. खूप फेमस आहे. हां हे बघा इकडे अशा चादरी आहेत. यांच्याकडे व्हरायटीज आहेत. तुला कुठली आवडली घे ना. 4 एकदम पातळवाली ना. हां त्या अशा पण आहेत बघा एकदम पातळ. हां हे बघ तुला बघ तू पण सांग. हां प्रॉपर हा एक कलर बघ ना. हां तिथे पण दिला तिथे. हे बघा हां हे दोन घेऊया ना. हे बघ हे दोन घेऊया ना. हे बघ ना. तो पण क्रीम पण चांगला आहे. खाली येतो कुठे घरी तोच घरी ना वरता तो. हां त्यांच्याकडे बरंच मोठं शोरूम आहे. इथे बसायला आसन पण आहे. इथे बॅग्स पण आहेत त्यांच्या. अशा बॅग्स आहेत. अशा बॅग्स आहेत त्यांच्याकडे. अशा बॅग्स आहेत. आणि तुम्हाला असं बसायला आसन पण आहेत. आसन देवाला आपण वापरतो ना ते पण आहे. एक आसन घेऊया. हो हो हे आहे मस्त आहे. गावाला सामान घेऊन जायला वगैरे. कंतान ठेवायला असतं ना हे. हां मस्त आहे. तिथे छोट्या छोट्या बॅगा पण आहेत त्यांच्याकडे. ह्या अशा हँडबॅग्स पण आहेत त्यांच्याकडे. बघा तुम्ही अशा हँडबॅग्स पण त्यांच्याकडे घेऊ शकता असं. तर तो एक आहे. बेडशीट्स आहेत. तुम्ही काय बघता तुमका काय. मी आता बऱ्याच वर्षांनी आलो ना इकडे. हां सोलापूरच्या चादरी इथे फेमस आहेत. करेवाली कुठे गेली आई बाबा तुम्ही. मीच बोलवतो. मी पण मळ खाऊ नाही आहे पण तशी ठीक आहे. त्या दोन कशा आहेत. 360 480. अच्छा हां त्या दोन साईडला ठेवूया. आणि आता ह्याच्यातली ही बघा ना. हे वरच्या काटा मग आता. होय म्हणजे कलर पॅटर्न चॉईस करा मध्ये दाखवणार. बघ तुला. हो तरी बऱ्यापैकी मीडियम आहे ती. हे बघितलं आता. हां ही पण छान आहे.
ही नको ती घ्यायची ओल्ड स्कूल टाईप आहे पण मला आवडते ही अशी टाईप पॅटर्न सोलापूरची दादर मग या दोन का ते काय ते पण आहे अजून काय पाहिजे माहिती नाही मला ते आणि आपल्याकडे ते सगळे ठेवून काय त्याला आवडेल अजून कुठले साड्यांवरती गेलं ते आपल्याला टॉवेल नॅपकिनमध्ये कसं काय आहे तेच बघतोय गावी न्यायला नाही असे टोवेल घे पंचा पंचा हे पण दाखवा नंतर हे पंचा टाईप दाखवा नंतर आई जरा हा, हे बघा अशा चादरी येते हे अशा ओपन करून दाखवले ते बघा अशा ह्या मशीन मेड असतात का हँडमेड असतात मशीन मेड दोन्ही पण असतात 285 नाही पण बनतात कशा हातावरती बनतात का मशीनवर बनतात मशीनवर बनतात ना हा, तेच. ते वर गेले हा मस्त आहे तिकडे बेडशीट पण आहे त्यांच्याकडे बेडशीट पण आहेत ती बघ आपल्याकडे आहे ती चादर कुठली हा बाई ही आहे ना आता हीच वापरतो आपण सध्या आहे ती बाई ही पहिलीवाली बाई ही हा तीच आहे आता सध्या ती आता सध्या हीच वापरतोय ती आहे आपल्याकडे ही आता वापरतोय सध्या हे बा नॅपकिन टॉवेल बघतो ना हे काय पंचा बघतो ना हा एक साईड हां हे मोबाईल घे पाहिजे पहिला बरोबर ना बघायला नको छोटा झाला तर बॅग पण आली म्हणजे त्यांची ते मला पण असं बघायचं आहे ते बघूया सगळे एकत्र बघूया कुठं पिकनिकला वगैरे गेलं की हे कधी करायला हां ही पण मस्त आहे ही मस्त आहे ही मला आवडली त्याला डाग लागलाय का हो दुसरा पीस मिळेल काय बघा ना काय वॉशमध्ये आले आपण अजून एक ही एक घेतली ही पण त्याच रेंजमधली आणि त्याच मटेरियलमधली आहे पातळ अशी आणि मला ही आवडते हा ही मस्त वाटतं ह्या मस्त वाटतात चादरी त्या फेमस आहेत पण मला ह्या आवडतात जास्त क्वालिटी चांगला असेल ठिकाण पण चांगला असेल हां म्हणजे ते गरमीत थंडीचं काम होतं थंडीचं गरमीचं होतं ते दोन्ही कामाला होतं ते हवा ही मस्त आहे यार ही मस्तच आहे 615 मस्तच झाड आहे यार ही जबरदस्त आहे एक्स्ट्रा घ्यायची का एक सेम आहे का हां हे खूप मोठे आहेत. हे पंच आपलं टॉवेल वगैरे आपण वापरू शकतो साईज बघा एवढी साईज हे ठीक आहे ना ती राहू दे गावी बरी गावी बरं पडेल ना जाऊ दे ना याच्यापेक्षा लहान पाहिजे, लहान पण देतो ते एकदम शॉर्ट होतं ना ते मला लहान एकदम शॉर्ट होईल ना पण नाही आता तुम्ही बघितलं घेतलं ना मग ते बघू हा ती साईज बघू हा मग ही साईज आहे मला ही साईज हा ही रेग्युलर साईज हे खूपच मोठं होतं अच्छा लुंगी बनवून पण वापरता येईल ती ह्याची काय प्राईस असेल ते 115 रुपये 90 रुपये हा मग तेच बघा ना हे खूपच मोठं होईल हो. पण चादर म्हणून पण वापरता येईल नंतर प्युअर कॉटन असं नाही प्युअर कॉटन हा ना खादी कॉटन आजकाल ते सध्या फेमस आहेत ग्रीन एक घे ना एक एक्स्ट्रा घे ना हरकत नाही ना एक्स्ट्रा घ्यायचा ना प्लेन मध्ये नाही प्लेन मध्ये मोठी साईज मोठी size. बघा कलर बघा पटापट हा बघ, हां तू बघ पीच कलर चांगला येतो एक कोणता? 3 तर काढायचे आहेत हाय काढ आईला एक सांग तर तू कुठला सांग आई लवकर एक कुठला हा आबोली ना हा तो एवढंच बोलणार तो आबोली आणि आता हा घे. नाही. चालून जाईल ना मग चालून जाईल हा blue घे. हां 3 झालं हां बरं तर इकडे हे असे टॉवेल्स पण आहेत त्या चादरी आहेत इकडे परत हे इकडे चादरी आहेत हे चालेल. हा नॅपकिन सेक्शन आहे पूर्ण हा कंतान तो बघा तिकडे ते कंतान सेक्शन आहे तिथे कंतान आहे तिथे कंतान आहे तिथे हे बघा हे असे कंतान असतात ना हे कंतान आपल्याला गावाला भजनाला वगैरे वापरायला जातात हे असे वापरू शकतो आपण हे आसन आहे तसे वापरता येतात ना अशी 85 रुपये
85 काय 75 रुपये 75. हे बघा हे पण आहे असं. हे घेऊ काय जरा. मस्त कारण इथे याला एक पप्पाने घेतलेलं आहे मला ठिकाणच घेतलं सर पप्पाने एक. हे असं घ्यायला हरकत नाही. पण असे कंटांचं आहेत बॅग्स आहेत इथे पण चादरी आहेत. ह्या गालीच्या पण आहेत. भजनाला वापरायला भजनाला हे सतरंजी वापरतो आपण ते. ठीक आहे तीच आहे. हे हां पुढे बघा. हां हा दाखवला मी आलेला दाखवला तो. ते मस्तच केलं मला आवडलं. हां आतमध्ये वेगवेगळ्या देवांचे फोटो असणार ते. अरे स्वामी पण आहेत. अरे वा वा मस्त मस्त केलं मस्त केलं. अरे वा गणपती बाप्पा दगडूशेठ. ओम स्वीट ओम स्वीट ओम मस्त आहे. बराच तिकडे तुम्हाला मिळेल बघायला प्रोडक्ट. आता पिशव्या पण यांच्याकडे अशा चांगल्या चांगल्या आहेत. तिथे हे कंटन चांगले आहेत. आई तिथे बसली आहे. इथे लिफ्ट नाही यांच्याकडे. आणि हाय वरती साड्यांचं सेक्शन आहे. बघून येतं पटकन. हां इथे वरती साड्यांचं सेक्शन आहे. साड्यांच्या सेक्शनमध्ये आपण बघूया फटाफट. आणि हा इकडे बघा यांचा साड्यांचं सेक्शन आहे. हा साड्यांचं सेक्शन आहे इकडे. आता काय साड्या आहेत. नाही हे मस्त आहे घे हो मला काय आवडलं. घे. आईला पण आहे हे पण ना. तू इकडे इरकल पण मिळेल ना. इकडे इरकल पण आहेत ना. लवकर घ्या आई खाली बसले खाली. आपण ना ऑर्डर ते दाखवतात ऑलरेडी. हां मग ये तिकडे या. इकडे या. इथे बरेच साड्या आहेत. इथे सेक्शन म्हणजे बरेच म्हणजे आहे त्यांच्याकडे. इकडे साड्या आहेत. हा प्रत्येक वरती किमती आहेत. आहे छान पण अजून बघ थोडा तुला तुला नाही होणार. हे बघा याच्यामध्ये तुझ्या ती बघ पाहिजे तर ती साईडला काढ. ती पण चालेल. हा ती पण चालेल. हां ही बोलते. हां हातात बघ हातात बघ. हां ही पण हा ही बाई बघ. हे बघा ही मला आवडली बाई. ही चांगली. हे बरं तुझ्या ह्याच्यामध्ये हे बघ. ए ग्रीनवाली चांगली वाटते. ग्रीनवाली बघ पाहिजे तर. ग्रीन पण चांगली आहे. कॉफी पण चांगली आहे. कळलं काही तुझ्या कॉफी कॉफी कॉफी. हा आई ती घेणार नसणार आहे काय. ना हा पॅटर्नमध्ये कलर बघ असेल तर तुझ्या मस्त पॅटर्न. मला असेच पॅटर्न आवडतात जुनेवाले. कळलं काय बघ ना. ते इरकल साडी आहेत सगळ्या. हे बघ आणि प्रत्येकाची प्राईस आहे ते 760. हे दोन घेऊन टाक. मी बोलतो ना नाही दोन सेम कलर आहे. मग हा घे ना. हा घे ऐकते का. हा बाई तुझा हा कलर सेम आहे तो तिकडे. हा कलर घे. हा कलर आवडला. हा एक पण एक आणि तो त्याच्यामध्ये कलर घे. भारी भारी कलर आहेत. हे खूप कलर भारी आहेत. आम्हाला असं गिल्ड असं नाही. असं जेलसी फील होतं की आमच्या कुर्त्यामध्ये आम्हाला शर्टमध्ये असे आम्हाला कलर मिळत नाही लगेच. हा ही घे डन कर. ही पण चांगली आहे. चांगले असं उलट नाही वाटत ते. ही बघ ठीक आहे सांगतो ना. ही घे मोरपिशी घे. एक नंबरच सोडा मग तिकडे. एकला लागले. एकला